तुमचे केस असे 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 दिसतात, याचाच अर्थ तुमचे केस कुरळे आहेत. आपले केस कुरळे आहेत हे सुद्धा आपल्याला माहिती नसतं. मी पण त्याच्यातलीच एक होते. इंटरनेटवरचा दुसऱ्या कुरळ्या केसांचा व्हिडिओ तुम्हाला बघण्याची गरज नाही. इतक्या सगळ्या प्रॉडक्ट्स, लिंक्स, त्याच्यानंतर मी काय केलं, त्याची कारणं, हे सगळं जपायचं कसं, सगळ्या गोष्टी, सगळे सिक्रेट शेअर करणार आहे. त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. नंबर 1, तुमचे केस कुरळे आहेत ओळखायचं कसं? पहिलं, तुमच्या केसांची मुळं तेलकट चिकट असतील किंवा कोरडी पण असतील, पण एंड्स केसांचे म्हणजे ज्याला हेअर लेंथ म्हणतो, लांबी म्हणतो, त्याची मात्र सतत झाडू झालेला असतो, ड्रायनेस असतो, ते सतत कोरडे असतात थोडक्यात. तर सेकंड, तुम्ही आज तागायत एकही कुरळ्या केसांचा प्रॉडक्ट वापरलेलाच नाही, त्याच्यामुळे तुम्हाला माहितीच नाही की कुरळ्या केसांचा शॅम्पू, कंडिशनर, लिव्ह इन कंडिशनर, जेल लावल्यानंतर तुमच्या केसांचं नक्की होतं काय, याचा अर्थ तुम्हाला माहितीच नाही तुमचे कुरळे केस आहेत की नाही. तिसरी गोष्ट, तुम्हाला लेअर कट खराब दिसतो. येस. आणि चौथं, तुमच्या डोक्यावरती फक्त 4च केस जरी राहिली तरी सुद्धा त्याचा फिस्कारलेली जी त्याची अवस्था होते आणि ते तुमचं ऐकतच नाही, याचा अर्थ तुमचे केस कुरळे असू शकतात. आणि 5वं, सगळ्यात महत्वाचं आणि खरं कारण म्हणजे तुमच्या आई आणि वडिलांपैकी जर कोणाला कुरळे केस असतील तर तुमचे कुरळे केस असू शकतात, फक्त तुम्हाला ते माहित नाहीयेत. नंबर 2, 4 पद्धतीचे साधारण केस असतात. एक म्हणजे अतिशय सरळ सुईसारखे. नंबर 2 असू शकतं साधारण एक वेव्ही हेअर ज्याला आपण म्हणतो. तिसरा टाईप आहे माझ्यासारखा, ज्याला सॉफ्ट कर्ल्स असं म्हणतात. चौथं म्हणजे आफ्रिकन अमेरिकन वंशाचे जे लोक असतात, ज्यांचे कॉईल हेअर ज्याला सुद्धा म्हणतात. नंबर 3, सरळ केस हे जास्तीत जास्त हीट टूल्स वरती डिपेंडंट असतात, परंतु कुरळे केस मात्र प्रॉडक्ट डिपेंडंट असतात. म्हणजे हेवीली प्रॉडक्ट्स आपल्याला यूज करावे लागतात, आपल्याला काही फार हीट टूल्स वापरावे लागत नाही. आता 1, 2, 3 आणि 4 टाईपचे जे केस असतात त्याच्यामध्ये अजिबात हीट टूल न वापरता, कारण की हीट टूल वापरलं, उदाहरणार्थ आयर्न, टॉंग, वेगवेगळे ब्लो ड्रायर वगैरे, उष्णता जर वापरली तर कुठचाही हेअर टाईप कुणाही सारखा दिसू शकतो. पण अजिबात हीट टूल नाही वापरलं आणि फक्त प्रॉडक्ट्स वापरले तर सॉफ्ट कर्ल्स वेवी दिसू शकतात 100%. वेवी हेअर प्रयत्नपूर्वक कदाचित सॉफ्ट कर्ल्स कडे जाऊ शकतात, परंतु ऍब्सोल्यूट कॉईल जे आहेत ते नंबर 1 टाईपचे म्हणजे एकदम सुईसारखे सरळ फक्त प्रॉडक्ट न होऊ शकत नाही. आणि अतिशय स्ट्रेट हेअर सुईसारखे ज्यांचे आहेत ते एकदम कॉईल कडे किंवा इव्हन सॉफ्ट कर्ल कडे सुद्धा जाऊ शकत नाही, फक्त प्रॉडक्ट न. नंबर 4, आपले केस सरळ आहेत का कुरळे आहेत हे ओळखायचं कसं? घरातला कंगवा घ्यायचा, केस कोरडे असावेत, कंगवा फिरवायचा, कंगवा फिरवल्यानंतर तो सहज खाली कंगवा पसरला जातोय, उतरतोय आणि सगळीकडून असं कंगवा मस्त सगळीकडे फिरून आल्यानंतर सुद्धा तुमचे केस जसेच्या तसे आहेत, याचा अर्थ तुमचे केस सरळ आहेत. परंतु त्याच्यानंतर तुमचं असं जर सूर्यफूल होत असेल, जसं माझं झालेलं इथे, तर तुमचे केस 100% कुरळे आहेत. नंबर 5, आता तुमचे केस वेव्ही आहेत की तुमचे केस सॉफ्ट कर्ल्स आहेत माझ्यासारखे, किंवा ऍब्सोल्यूट कॉईल कर्ल्स सुद्धा असू शकतात 4 नंबरचे, तसे आहेत, हे ओळखायचं कसं? ऍब्सोल्युटली कुरळ्या केसांचे सगळे प्रॉडक्ट्स किमान किमान 2 महिने वापरल्याशिवाय हे कळूच शकत नाही की तुमचे केस वेव्ही आहेत की कुरळे आहेत. कुरळ्या केसांची संपूर्ण प्रॉडक्टची लाईन वापरायची असते. शॅम्पू, कंडिशनर, लिव्ह इन कंडिशनर, त्याच्यानंतर तुम्ही वापरू शकता डिफायनिंग जेल किंवा मूस, दोन्हीपैकी काहीतरी एक. बरेचसे लोक दोन्ही वापरतात, हरकत नाही. आणि त्याच्यानंतर तो जेल किंवा त्या मूसनं आलेला कडकपणा घालवण्यासाठी खूप सारे लोक कर्ली हेअरचं सिरम पण येतं, किंवा कर्ली हेअरचं किंवा नॉर्मल पण एक छानसं शाईन ऑइल वगैरे येतं, बॉन्डिंग ऑइल, असं एक चमक देण्यासाठी सगळ्यात शेवटाला एक चमकणारं तेल पण. अशा पद्धतीची एक रेंज असते, एंटायर प्रॉडक्टची वेगळी लाईन असते. कुरळ्या केसांचे सगळे प्रॉडक्ट्स वापरावे लागतात. अजिबात सरळ, वेवी, स्मूथ वगैरे वगैरे, डॅन्ड्रफ बिंड्रफ, हेअरफॉल अशा लोकांचे तुम्हाला प्रॉडक्ट वापरायचे नाही. जेवढे तुमचे केस सरळकडे जातात तेवढं त्याच्यामध्ये ऑलरेडी मॉइश्चर असतं, नॅचरल ऑइल असतं, त्याच्यामुळे सरळ केसवाल्यांना वरचे वर केस धुवावे लागतात सतत. कारण स्कल्प पण चिकट होतो, पण स्कल्प तर कोणाचाही चिकट होऊ शकतो, पण हेअर एंड्स म्हणजे केसांचे जी लांबी असते ती पण बऱ्यापैकी सतत तेलकट असते, चपटी असते, व्हॉल्यूमसाठी प्रयत्न करावा लागतो. हा सरळ केसांचा प्रॉब्लेम आहे आणि तोच करेक्ट अपोजिट हा कुरळ्या केसांचा प्रॉब्लेम आहे. केस चिकट तेलकट जे काय स्कल्पला होत असेल ते वेगळं, स्कल्प हेल्थच वेगळी, पण केसांची लांबी जी आहे, हेअर लेंथ जे आहे ते मात्र सतत प्रचंड ड्राय असतात. त्याच्यामुळे प्रत्येक प्रॉडक्ट मधून ऑइल, क्रीम, मॉइश्चर, हायड्रेशन तुम्हाला इन्फ्युज करावं लागतं, म्हणजे टाकावं लागतं. आणि हे किमान 2 महिने केल्याशिवाय तुम्हाला कळणारच नाही की तुमचे कुरळे केस आहेत का वेवी केस आहेत. नंबर 6, तुमचे केस कुरळे आहेत हे तुम्हाला कळलेलं आहे, परंतु ते उर्मिलासारखे दिसत नाही. तसे कर्ल्स तुमचे फॉर्म होत नाहीत. त्याचं कारण काय? आज सगळं सांगणार आहे मी तुमच्या समोर. त्याच्या आधी तुम्ही जर नुसते व्हिडिओ बघून जात असाल, तर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. दर आठवड्याच्या शुक्रवारी मी नवीन नवीन व्हिडिओज घेऊन येत असते. कुरळ्या केसांमध्ये हायड्रेशन आणि मॉइश्चर असणं गरजेचं आहे.
वर्षानुवर्ष तुम्ही जर किडे केले असतील माझ्यासारखे, सांगते उदाहरणार्थ स्मूथनिंग, आयनिंग, हेअर कलर, सरळ केसांचे शॅम्पू कंडिशनर वापरणे, केसांचा झाडू होऊन देणे म्हणजे केसांची काळजी न घेणे, हेअर बोटॉक्स, ह्या सगळ्या कारणांमुळे तुमच्या हेअर लेंथ म्हणजे केसांची जी लांबी आहे त्याच्यातलं पाणी, मॉइश्चर, हायड्रेशन निघून गेलेलं आहे. आता त्याला रिपेअर करावं लागेल. आता त्याच्या रिपेअरिंगसाठीच्या 4-5 पद्धती आहेत. सगळ्यात पहिलं म्हणजे गुड बाय म्हणा तुमच्या हीट टूलला. हीटनं प्रचंड डिहायड्रेट होतात, केस ड्राय होतात, फ्रीझी होतात. दुसरी महत्वाची गोष्ट ओलाप्लेक्सची ट्रीटमेंट आहे. येस, डायरेक्ट ब्रँडचं नाव घेते कारण की हेअर बॉन्डिंगसाठी म्हणजे केसांचं जे आपली पोत असते त्या केसांना आपल्याला टाईल्स सारखे केस असतात आपले, एकावरती एक एकावरती एक अशा पद्धतीचे आपले केस असतात. तर ते ओपन राहतात बऱ्याचदा. ओके, त्यांना क्लोज करून बंद, हायड्रेशन, पाणी देणं, त्याला फाटे कमीत कमी फुटणं, त्याला शांत करणं, काम डाऊन करणं, याच्यासाठीच्या बॉन्डिंग हेअर बॉन्डिंगच्या ट्रीटमेंटमध्ये 2च ब्रँड्स येतात. एक आहे ओलाप्लेक्स आणि दुसरं आहे K18 नावाचं आहे. एक Amazon वरती मिळतं. आय थिंक K18 आता नायकावरती मिळत नाही. तिरावरती बघायला पाहिजे. जर मला लिंक मिळाली 100% मी देते. पण ओलाप्लेक्स संपूर्ण ट्रीटमेंट ही मिळते. आधी काय करायचं, केस ओले करायचे, ओल्या केसांवरती पहिल्यांदा लावायचे ओलाप्लेक्स नंबर 0. ओके, स्प्रे बॉटल येते छान, सगळीकडे स्प्रे करायचं, मुळाशी लावलं तरी चालतं, सगळीकडे लावायचं. बॉन्डिंगची ट्रीटमेंट आहे ही, केसांचा पोत बदलणार आहे यानं. सगळीकडे मारलं, आता ते ओले छान झाले. आता त्याच्यावरती ओल्यातच लगेचच नंबर 3 चा ओलाप्लेक्सचा मास्क येतो, छान क्रीम येतो, मस्त क्रीम चोळायचं, सगळीकडे लावायचं. तुम्ही हेअर लेंथला कानापासून खाली स्काल्पला लावायचं नाही, नंबर 3 लावायचं आहे. हे तुम्ही करायचं आहे दर आठवड्याला. ओलाप्लेक्स महाग आहे, K18 सुद्धा प्रचंड महाग आहे. साधारण पाकिटाला, पर्सला खड्डा पडतो. पण हेअर बॉन्डिंगसाठी, टेक्स्चर जर तुम्हाला सुधारायचं असेल, याला पर्याय नाही. नंबर 3, वरचे वर पार्लरमध्ये जाऊन हेअर स्पा घ्यायचा आहे. हेअर स्पानं सुद्धा खूप जास्त हायड्रेशन, मॉइश्चर, पाणी पुन्हा एकदा केसांना मऊ करण्यासाठी, काम डाऊन करण्यासाठी उपयोग येणार आहे. नंबर 4 महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला सगळ्या ट्रीटमेंट्स ज्या आहेत सरळ करणाऱ्या, केसांचे टेक्स्चर, पोत बदलणाऱ्या, त्याच्यापासून लांब राहायचे, हे ऑब्व्हियस आहे. आणि 5वी अतिशय महत्वाची गोष्ट म्हणजे हलके फुलके कुरळे केसांचे प्रॉडक्ट्स वापरायचे. हलके फुलके म्हणजे काय सांगणार आहे. नंबर 7 कुरळ्या केसांसाठी, कर्ली हेअरसाठी आम्ही कोणते प्रॉडक्ट वापरू. आपल्या केसांप्रमाणे कुरळ्या केसांचा प्रॉडक्ट किंवा एंटायर लाईन आपण डिसाईड करायचे, ठरवायचे आहे. ती म्हणजे थिन टू थिक म्हणजेच पातळ ते दाट. पातळ हलका फुलका जो शॅम्पू आहे कुरळ्या केसांचा तो माझ्यासारख्या सॉफ्ट कर्ल्सनं वापरायचा. 1 किंवा 2 तुमची केस गळती जर झाली असेल म्हणजे नंबर ऑफ हेअरच कमी असतील तर. नंबर 3 हेअर पोरोसिटी कमी असेल तर. म्हणजे काय, तर एक एक केस जर तुम्ही घेतला तर काहींचा एक एक केस असा मस्त तारेसारखा, वायरसारखा जाड असतो, माझा आहे तसा. आता एक केस काहींचा पातळ असतो, ज्याला आपण फाईन हेअर असं म्हणतो, फाईन हेअर. ओके, तर फाईन हेअर तुमचे कुरळे आहेत तर तुम्ही हलके फुलके शॅम्पू वापरले पाहिजे. परंतु तुमचा जर हेअर टाईप सॉफ्ट कर्ल्स पासून जर मॅगी केसांसारखा असेल, म्हणजे छोटे छोटे केसांचे गठ्ठे सुद्धा मॅगी सारखे सुंदर कर्ल्स होतात, किंवा ऍक्च्युली नंबर 4 आफ्रिकन अमेरिकन लोकांच्या सारखे कॉईल हेअर जर तुमचे असतील तर मात्र तुमचे केस ऐकत नाही. तुमच्या केसांच्या साध्या शॅम्पू मध्ये सुद्धा इतके थिक बटर, तेल, रिच सगळे कोको, शिया, मॉइश्चरायझिंग, एक्स्ट्रीम एक्स्ट्रीम हायड्रेशनच्या थिक थिक वस्तू त्याच्यामध्ये टाकलेल्या असतात तो शॅम्पू. पब्लिक काय करतो, माझे केस कुरळेत, कुठल्याही कुरळ्या केसांचा शॅम्पू वापरतात, मग तो थिक कडे जाणार असतो. मग काय होतं, केस होतात तेलकट, चप्पट आणि हा जो व्हॉल्यूम आहे तो येत नाही. कर्लको चा शॅम्पू आहे, त्याच्यानंतर मॉक्सी हेअरचा शॅम्पू आहे, मेंटेनचा शॅम्पू आहे, असंख्य वेगळे छान लव्ह प्लॅनेट अँड ब्युटीचा शॅम्पू आहे. आणि थिक दाट असतील त्याचं लिटरली एक वेगळी वेबसाईट आहे. एक शिया नावाचाच एक ब्रँड आहे, त्याच्यानंतर कॅन्टू नावाचा एक ब्रँड आहे. तर ते खूप रिच थिक बटरी शॅम्पूज वापरतात आणि ते शॅम्पूज त्याच्यामध्ये ऑलरेडी बटर, तेल बिल असल्यामुळे अतिशय जास्त न ऐकणाऱ्या कुरळ्या केसांसाठी ते परफेक्ट असतात, दाट केसांसाठीचा दाट शॅम्पू. नंबर 8 अजून एक शॅम्पू कुरळे केस जर तुमचे असेल तर तो तुम्ही वापरायलाच पाहिजे, कारण की तो आहे क्लॅरिफाईंग शॅम्पू. थोडक्यात त्याच्यामध्ये सल्फेट असतं. सल्फेट हे जे इन्ग्रेडियंट असतं ते थोडं शॅम्पूला स्ट्रॉंगर करतं. आता हे सतत वापरायचं नाही, आठवड्यातून 2दा-3दा आपण जे काही शॅम्पू करत असतो तेव्हाही वापरायचं नाही, महिन्यातून एकदा वापरायचा हा शॅम्पू आहे. त्याचं कारण असं, कुरळ्या केसांना असंख्य प्रॉडक्ट्स वापरून प्रॉडक्ट बिल्टअप झालेला असतो. म्हणजे स्कल्पमध्ये इथे एकावर एक एकावर एक एकावर एक असा थर प्रॉडक्टचा साचलेला असतो. आणि त्याच्यामुळे तुमचे केस जो व्हॉल्यूम लागतो की नाही छान फुललेला, तसे ते
फुलत नसतात त्याचं कारण वे डाऊन झाले असतात, चप्पट, तेलकट, चिकट झालेले असतात आणि छान कर्ल्स होत नसतात. त्याचं कारण त्याच्यामध्ये प्रॉडक्ट बिल्टअप झालेला असतो. कधी-कधीचे प्रॉडक्ट त्याच्यातच अडकून पडलेले असतात. हे स्वच्छ घासून धुवून काढण्यासाठी माझ्या प्रचंड आवडीचा, तरी त्याला काही जर स्वस्त पर्याय मिळाले, तर काही खूप छान बाजारामध्ये आता क्लॅरिफाईंग शॅम्पू म्हणून आलेले आहेत. त्याची पण मी लिंक देण्याचा प्रयत्न करते. पण आत्ता मला आठवत होतं म्हणजे OUAI त्याचा उच्चार मला जमत नाही ऑफकोर्स. तो एक ब्रँड आहे. त्यांचा एक डिटॉक्स शॅम्पू येतो. तो स्ट्राँग आहे. तो पुन्हा एकदा महिन्यातून एकदा वापरायचा आहे. तो मी कशासाठी वापरते सांगते. एखादी जर ट्रीटमेंट तुमची चुकली असेल, उदाहरणार्थ तुम्ही आता आवडत नाही, पण तुम्हाला हेअर बोटॉक्स करून आलात, असं काहीतरी तुम्ही करून आलाय आणि तुम्हाला असं वाटतं हे चुकलंय, हेअर कलर सुद्धा चुकलेला आहे आणि मला याच्यातून पहिलं बाहेर पडायचंय. तर तुम्ही काय करू शकता? हेअर डिटॉक्स शॅम्पू वापरू शकता. कारण तो स्ट्राँगर असतो. त्यामुळे तुम्ही केसांवरती केलेली ट्रीटमेंट लवकर निघून जाते. त्यामुळे हा सतत नसतो करायचा. प्लीज महिन्यातून एकदा तुम्हाला फक्त हा वापरायचा आहे. नंबर 9. कुरळ्या केसवाल्यांनी कंडिशनर कोणता वापरायचा? एक लिटरली एक वेबसाईट आहे ज्याच्यावरती असंख्य इंटरनॅशनल, नॅशनल, ग्लोबल लेव्हलचे सुंदर कुरळ्या केसांचे प्रॉडक्ट्स मिळतात. ज्याच्यामध्ये शिया बटर असतं ते तुम्ही डोळे बंद करून वापरू शकता. ऍक्च्युली असे पण आहेत. परंतु आता वेगळे जे फाईन हेअर, सॉफ्ट हेअर जे आहेत, माझ्यासारखे जर केस असतील, तर तुम्हाला कंडिशनर्स कोणते कोणते छान आहेत. कर्ल कोचा सुंदर आहे. आज मी लावलेला लव्ह प्लॅनेट अँड ब्युटीचा कुरळ्या केसांचा कंडिशनर छान आहे. त्याच्यानंतर मेंटेन नावाचा ब्रँड आहे, त्यांचा पण खूप छान आहे. त्याच्यानंतर असंख्य ऍक्च्युली शुगर बू नावाचा एक आहे ब्रँड, त्यांचा पण कंडिशनर चांगला आहे. फक्त कुरळ्या केसांचा सेपरेट डेडिकेटेड कंडिशनर मिळतो. तोच लावायचा आहे, धुवून टाकायचा आहे. आता आपल्याला कंडिशनरच्या नावाखाली हेअर मास्क सुद्धा चालतो आणि माझ्या आवडीचे हेअर मास्क जे मी कंडिशनर सारखे लावते आणि धुवून टाकते, ते म्हणजे वाईल्डली प्युअरचा सुंदर कंडिशनर आहे. दुसरं म्हणजे लॉरियलचा एक अफोर्डेबल खूप चांगला कंडिशनर आहे. फक्त तो थिक हायड्रेशन वाला घ्या. तिसरं मला आता जे काय मी प्रेमात आहे, खूप महाग आहे, खूप महाग आहे. प्लीज मला डू नॉट हेट मी, बट दिस इज द बेस्ट हेअर मास्क. तो म्हणजे ओलाप्लेक्सचा आत्ताचा हायड्रेशन वाला रिच हेअर मास्क आहे. सुंदर हेअर मास्क आहे. चौथं नेक्ससचा पण अप्रतिम हेअर मास्क आहे. परंतु ओलाप्लेक्सचा माझा सगळ्यात आवडीचा आहे. महाग आहे पण इट वर्क्स लाईक मॅजिक. ओके. हेअर मास्क तुम्ही कंडिशनर म्हणून सुद्धा वापरू शकता आणि धुवून टाकू शकता. नंबर 10. आपल्या सुटेबल शॅम्पू कंडिशनर लावून झाल्यानंतर ओल्या टिपटिप पाणी गळत असताना लावायचं काय? कर्ल क्रीम लावायचं. ओके. आता त्याला लई वेगवेगळी नावं आलेली आहेत. गोंधळून जाऊ नका. आपण सगळ्याला क्रीम म्हणूयात. तर माझ्या आवडीचे काही लिव्ह इन कंडिशनर म्हणजेच कर्ल क्रीम कोणत्या कोणत्या आहेत, त्याच्यामध्ये उत्तम प्रॉडक्ट म्हणजे कर्ल कोचं एक इंडियन ब्रँड आहे आणि ते खूप छान छान बनवते. रेडकेनचं एक आहे. ओके. वेवी हेअरवाले पण ते वापरू शकतात, पण आपण पण वापरू शकतो जर तुमचे सॉफ्ट कर्ल्स असतील तर. जबरदस्त क्रीम आहे. लव्ह प्लॅनेट अँड ब्युटीचं लिव्ह इन कंडिशनर आहे. पप्पी अफोर्डेबल रेंजमध्ये इतका चांगला इफेक्ट देणारा लिव्ह इन कंडिशनर कसं काय असू शकतं मला खरंच कळत नाही. ओलाप्लेक्सचं एक अतिशय सुंदर आहे. कुरळे केस डिफाईन्ड होण्यासाठी म्हणजे किमान 2 ते 3 दिवस ते जसेच्या तसे राहतच नाहीत, पण बऱ्यापैकी कर्ल्स छान राहावेत याच्यासाठी काहीतरी करावं लागतं आणि ते म्हणजे लाईट होल्ड आणि स्ट्रॉंग होल्डचं काहीतरी. लाईट होल्ड म्हणजे हलकं, ज्याच्यासाठी उपयोग येतं मूस, आणि स्ट्रॉंग होल्डसाठी असतं जेल. ओके. तर जेलमध्ये लव्ह प्लॅनेट अँड ब्युटीचं जेल अप्रतिम आहे. कर्ल कोचं लिव्ह इन कंडिशनर आणि जेल मिक्स आहे. जास्त घेतलं जेल सारखं पण वाटतं, कमी घेतलं तर काय होतं लिव्ह इन सारखं होतं. एवढं ब्युटिफुल प्रॉडक्ट ऍक्च्युली खरंच खूप छान आहे. मेंटेन चं पण जेल येतं. आय थिंक त्यांचं लिव्ह इन मध्येच ते जेल सारखं आहे जास्त वापरल्यानंतर, अशा पद्धतीचं. त्याच्यामुळे मी जेलवाली व्यक्ती आहे. मला जास्त होल्ड लागतो स्ट्रॉंग. मूस मी को-वॉशच्या वेळी वापरते. म्हणजे काय सांगणार आहे, सगळं सांगणार आहे. सगळे चांगले चांगले प्रॉडक्ट तुमच्याबरोबर मी शेअर करत आहे. डिफायनिंगसाठी वी नीड समथिंग मोर दॅन अ क्रीम. हे लक्षात ठेवा. नंबर 11. आता एक शेवटचं प्रॉडक्ट आहे. कुठच्याही पद्धतीचं अप्रतिम ऑइल. ओके. ओलाप्लेक्सचं बॉन्डिंग ऑइल असेल, तुम्ही सरळवाल्यांचा एखादा सिरम वापरू शकता. कुठचं पण लॉरियलचं. कुरळ्या केसांचे छान सिरम्स आणि ऑइल आलेले आहेत, ते तुम्ही वापरू शकता. नेक्ससचं ओलाप्लेक्स सारखंच बॉन्डिंग हेअर ऑइल आहे, जे मदत करतं. त्याच्यामुळे त्याला खूप फायदा होतो. केरेस्तासेचं शाईनवाला एक ऑइल येतं पिंक बॉटलचं, सुंदर आहे. त्यानं कारण कुरळ्या केसांना शाईन नाही येत कधी. तर शेवटी ते जे जेलचं कास्ट तयार होतं ना, कडक कडक तुम्ही हात लावल्यावर कडक वाटतं. ते नाही व्हावं असं तुम्हाला जर वाटत असेल ना, तर आहे ना ओल्यातच ओके. आता आपल्याला कळलंय टिप-टिप पाणी गळतानाच क्रीम लावायचंय म्हणजे लिव्ह इन कंडिशनर. ओके. अंघोळीनंतर लगेच. थोडंसं टिप-टिप कमी झालंय, डॅम्प हेअर म्हणजे ओलेच आहेत अजून, फक्त गळत नाहीयेत, चिंब नाहीयेत. त्याच्यामध्ये आपल्याला लावायचंय जेल किंवा मूस जे तुम्हाला लावायचं असेल ते. आणि त्याच्यातच लगेचच आपल्याला
छान एंड्स ना थोडेसे ओले तोपर्यंत थोडेसे कोरडे झालेले असतात, अर्धवट जेव्हा असतात तेव्हा आपल्याला लावायचे काय लावायचे आपल्याला ऑइल, आणि त्यांना ते शाईन येणार आहे, फॉर्म येणार आहे, आणि हात लावल्यानंतर सुद्धा एक सॉफ्टनेस येणार आहे. आता वेगळा कंगवा येतो, कुरळ्या केसांचा वेगळा कंगवा येतो. येस, आणि तोच वापरायचा असतो. सॉरी, पण जो आपला साध्या दातांचा साधा कंगवा येतो, सरळ आणि वेवी हेअरवाल्यांचा, तो नाही. एक असा ब्रश आहे ज्याच्या साईडला पण दात्र्या दात्र्या अशा मस्त असतात, तो एकदा फिरवला तुमचं काम होतं. आल्यानंतर तुम्ही कुठच्या पण सॉफ्ट फायबर मध्ये शोषून घेणाऱ्या याच्यामध्ये अगदी काही नसला तरी मला तर सरळ मऊ मऊ होजिअरीचा घरातला नाईट ड्रेस किंवा छानसा मऊ एखादा जुना टी शर्ट असतो ना, तो जरी बांधला तरी त्याच्यातलं एक्सेसिव्ह एक्स्ट्रा झालेलं प्रॉडक्ट ते शोषतं, पाणी एक्स्ट्रा असेल तर ते शोषतं, आणि नंतर त्याच टॉवेलनं छान सगळं उरलेलं ते टिपून घ्यायचं, एअर ड्राय करायचं. डिफ्युजर सुद्धा वापरायची गरज नाही. क्वचित कधीतरी मला भयानक उशीर झालेला असतो आणि मला ते लवकर 100% कोरडे करायचे असतात, तेव्हाच मी डिफ्युजर वापरते. नाहीतर इथे माझा सगळा कुरळ्या केसांचा सोपस्कार प्रपंच संपतो. नंबर 12. आता हे सगळं केल्यानंतर पहिल्या दिवशी तर सगळ्यांचेच केस सुंदरच दिसतात. काय करायचं? रात्री झोपल्यानंतर दुसऱ्या दिवशी नाही ना दिसत, काय करायचं? बॉनेट नावाचा एक प्रकार येतो. तर बॉनेट, केस उलटे करायचे आणि केसांना ते बांधायचं असतं, आणि अशा पद्धतीचं जे बॉनेट असतं ते झोपताना लावल्यानं आणि केसांचा चंबू डोक्याच्या वर घर्षण फ्रिक्शन जेवढं कमी, तेवढे तुमचे कुरळे केस जास्तीत जास्त काळ राहणार आहेत. हिप्पोपोटामस अथंग म्हणतो सारखी एक दिसणारी क्लिप येते. तर ते ॲटलीस्ट फ्रंटल तरी छान राहतं. तर त्या क्लिपांनी इथे आपल्या केसांना अशी वाकडे तिकडे असते, त्याच्यामुळे भरपूर छान जसं तसं कुरळ्याचा व्हॉल्यूम त्याच्यामध्ये टॉक करून सेव्ह राहतो, जसाच्या तसा राहतो. त्या क्लिप शक्यतो वापरायच्या. आणि सगळ्यात भारी उपाय म्हणजे आपल्या आवडीचं कुठचं पण लिव्ह इन कंडिशनर घ्यायचं, त्याच्यात मिक्स करायचं थोडंसं, जास्त पाणी, एवढ्या पाण्याला एवढं कंडिशनर, आणि पिशपिश पिशपिश करायचं, स्क्रंचिंग करून टाकायचं. विषय एड. आत्ता केस धुतल्यासारखे जे काही कुरळे फॉर्म होतात परत, कारण स्काल्प स्वच्छ आहे आपलं, ते काही धुण्याची गरज नाही. ड्राय शॅम्पू वापरायचा नाही, त्याच्याऐवजी वॉटर स्प्रे विथ लिव्ह इन कंडिशनर, हा हॅक जगात भारी आहे. नंबर 13. मुलांनी काय करायचं? केसांना जेंडरच नसतं ना. कुरळे केस हे कुरळे केस आहेत. पुरुष असू दे नाहीतर स्त्री असू दे. प्रॉब्लेम काय होतो माहितीये का? पुरुषांमध्ये हेअर लेंथच एवढी होऊच देत नाहीत, की कळावं की ते कुरळे केस आहेत म्हणून. अतिशय बारीक सतत केस कापले जातात आणि त्याच्यामुळे फक्त नाही नाही दाट आहेत, जाड आहेत, राठ आहेत आणि आमचे केस आमचं ऐकत नाहीत. हेच जर तुमच्या बाबतीत होत असेल तर याचा अर्थ तुमचे केस हे कुरळे आहेत. मी जे सांगितलं ते हेअर केअरचे प्रॉडक्ट्स वापरा. कुरळ्या केसांचा वेगळा शॅम्पू असतो, कंडिशनर असतो, लिव्ह इन कंडिशनर असतो, हेअर जेल असतं किंवा मूस पण वापरू शकता. हे सगळं तुम्ही केल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की हळूहळू तुमचे केस ऐकायला लागले, त्याच्यामध्ये हायड्रेशन आलंय, मॉइश्चर आलंय. 1 महिना जाऊ दे आणि मग तुमचे केस छान कर्ल्स फॉर्म व्हायला लागतील. नंबर 14. कुरळ्या केसांसाठीचा कुठचा बेस्ट हेअरकट असतो का? असतो. सांगणार. कुरळ्या केसांमध्ये ऑलरेडी अप्रतिम व्हॉल्यूम असतो. त्यामुळे व्हॉल्यूम हा जर तुमचा प्रॉब्लेम नसेल, तर तुम्ही वाटेल तसे केस करू शकता. लेयर कट, वेगवेगळे लेयर्स तुम्ही आता जर बघत असाल, आय शो यू. लेयर्समध्ये आपण जेव्हा येतो, तेव्हा खूप छान दिसतं. खूप लोकांना गैरसमज आहे, बँग्स आपल्याला वाईट दिसतात. नॉट ट्रू. साइड स्लिक जरी तुम्ही ते कापले तरी सुद्धा देखणे दिसतात. फ्रंट बँग सुद्धा कुरळ्या केसांना खूप छान दिसतात. आता मी साइडला घेतलेत, पण फ्रंट असं आहे, तुम्हाला दिसत असेल की छान छोटे-छोटे आहेत. सो मी कधी पण फ्रंट करून त्याला बँग्स पण करू शकते, साइडला पण नेऊ शकते. खूप सुंदर दिसतात, खूप देखणे दिसतात. अजून एक मला ट्रिक तुमच्याबरोबर शेअर करायची आहे. नंबर 15. त्याच्यासाठी लागणार आहे तुम्हाला एक अप्रतिम टेलकोम, ओके? ज्याला टेल असते, अशी शेपटी असते, याला टेलकोम म्हणतात. कोणता पण टोक असलेला कंगवा. आता काय करायचंय, मी असा जो सरळ भांग पाडलेला आहे, खरं तर ओले असताना हे करायला पाहिजेत. आता माझे केस वाळलेले आहेत. झिगझॅग छान भांग पाडायचा, काही नाही, सिंपल. म्हणजे इथले थोडेसे केस घ्यायचे आणि इथे कुठल्या तरी केसांमध्ये ते छान गुंतवून टाकायचे मस्त. इकडचे घेतलेले आहे आणि या बाजूला या पक्षात पार्टी बदलायची आहे आपल्याला, बाकी काही नाही. इथले पण सेम घ्यायचे तुम्हाला, ओके? हा इकडचा मी घेतलेला आहे, त्याला मला न्यायचा आहे इकडे. सेम इथले जे कुरळे केस आहेत त्याच्यामध्ये ते कळलं पण नाही पाहिजे. दिसतंय? आता या बाजूचे, उजव्या बाजूचे पुन्हा एकदा डाव्या बाजूला मी नेते छान आणि त्यांना मिक्स करते. तुम्हाला दिसत असेल, अचानक व्हॉल्यूम वाढलेला आहे. हा व्हॉल्यूम खूप इम्पॉर्टंट आहे आपल्यासाठी डोक्यावरचा. नाहीतर ते केस सगळीकडून असे चप्पट बसून जातात आणि फक्त खालचे कर्ल्स दिसतात. आता तुम्हाला दिसेल की इथे ना पूर्वी कमी व्हॉल्यूम होता. आता इथे केस आल्यामुळे हा व्हॉल्यूम वाढला. या बाजूचा उजव्या कानाकडचा माझ्या, इकडचा पण वाढला आणि झिगझॅग केलेले कळले पण नाही. पुढचे पुढचेच आहेत आणि इकडून इकडे नेले. इकडचे बरेचसे इकडे मिक्स केले. तो आता भांगही दिसत नाही. सगळीकडे भरपूर व्हॉल्यूम दिसतो.
अतिशय देखणं दिसतं. नंबर 16 कोवॉश म्हणजे काय? 2 शॅम्पूच्या मध्ये आपले कुरळे केस आणि पुन्हा एकदा डिफाईन्ड कुरळे व्हावे यासाठी कंडिशनरनं अंघोळ करणे याला कोवॉश म्हणतात. बाकी काही नाही. कंडिशनरनं अंघोळ म्हणजे काय? काही नाही. केसांना ओलं करायचं. कानापासूनच्या सगळ्या आपल्या खालच्या केसांना म्हणजेच हेअर लेंथला कंडिशनर लावून चोळून टाकायचा आणि धुवून टाकायचा. आणि पुन्हा एकदा आपले नेहमीचे लिव्ह इन वगैरे कंडिशनर, जेल बिल वगैरे तुम्ही जे लावत असाल, हेअर सिरम किंवा ऑइल कुरळ्या केसांचं ते लावायचं. विषय एंड आहे. नंबर 17 लहान मुलं आहेत आणि त्यांना कुरळे केस आहेत, तर काय लावू? मी एक खरं सांगू का? तुमचं मूल जर 7 आणि 7 वर्षापेक्षा लहान असेल, तर ते लिटरली अजूनही जे छान हेल्दी बेबी हेअरचे शॅम्पू असतात ना, तेच तुम्ही वापरा. आणि त्याच्यानंतर फार तर ते शांत करावेत, खूप फिस्कारले जातायत, ड्राय होतात. त्याच्यासाठी अतिशय साधं, सुंदर, हलकं-फुलकं जे तेल असतं, नारळाचं तेल वगैरे असेल, नॅचरल जे ऑइल्स असतात ना छान, ते घेऊन हलके फक्त केसांच्या एंड्सना लावले, छानशी वेडी बांधली, शेंडी घातली की बास. 7च्या पुढे मात्र सगळं सुरू होतं, की मग माझे कुरळे केस तर मला ते सुंदर ठेवायचे आहेत. कर्ल्स माझे का फॉर्म होत नाहीत, ड्राय फ्रिझी का झालेत वगैरे. तर त्याच्यासाठीचे 1-2 ब्रँड्स आहेत जे आता भारतात मिळतात. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. मला आता पटापट नावं, इथे फोटो पण मी देते. नंबर 18 आमचे कुरळे केस आहेत. आम्हाला पण कधीतरी सरळ केस वगैरे करायचे वाटतात, आम्ही काय करू? किंवा वेव्ही हेअर करायचे वाटतात, आम्ही काय करू? करा ना, काहीच हरकत नाही. 1000 वेळा किडे करायचे नाहीत. कधीतरी क्वचित करा. नाहीतर जे नॅचरली असे जे माझे धुतलेत, ओले, वाळले, डायरेक्ट कर्ल्स झाले. हे होणं बंद होतं. जेव्हा तुम्ही करणार आहात, हीट प्रोटेक्शन स्प्रे मिळतात. त्याच्यानंतर छानसं मूस वगैरे मिळतं. त्याच्यानंतर त्या दिवशी लगेचच झोपताना तुम्ही अप्रतिम हेअर ऑइल लावू शकता. किंवा नेक्स्ट डे ओलाप्लेक्सची ट्रीटमेंट करू शकता. पुन्हा एकदा नंबर 0 आणि नंबर 3 आणि मग केसांना धुवून टाकू शकता. लगेचच त्यांना सॉरी म्हणायचं आणि जपायचं आणि परत एकदा त्याच्यामध्ये हायड्रेशन मॉइश्चरायझर टाकल्यासारखं त्याला मॉइश्चर ॲड करायचं. पण सतत ही टूल्स वापरून सतत किडे करायला जायचे नाहीत. वेव्ही हेअरवाल्यांना असं वाटलं असेल, याला आम्ही काय केलंय आयुष्यात? सगळा अख्खा लाँग व्हिडिओ कुरळ्यावाल्यांसाठी केलाय. वेव्ही हेअरसाठीचा वेगळा व्हिडिओ लवकरच घेऊन येईल. म्हणूनच तुम्हाला सांगते सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला कळतं शुक्रवार मी कधी व्हिडिओ आणलाय ते. शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिला त्यासाठी खूप खूप थँक्यू. तुमचे केस गळत असतील तर याच्यानंतर तो व्हिडिओ बघायला अजिबात विसरू नका. आय लव्ह यू.